धुळ्यात महाविकास आघाडीच्या प्रचार सभांना वेग आलाय। महाविकास आघाडीचे उमेदवार विजय चौधरी नगरसेवक पदाचे उमेदवार आहे। शिंदखेडा शहराचा चेहरा मोहरा बदलला जाणार, नागरिकांना चौधरींनी आश्वासन दिले। येवला एमआयडीसीवरून श्रेयवाद सुरू आहे। एमआयडीसीला शिवसेनेमुळे मंजुरी मिळाली असा दावा भरसभेत शिवसेनेने केला। राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी हा दावा फेटाळलाय। येवला एमआयडीसीला अधिकृत मंजुरी भुजबळांच्या पाठपुराव्यामुळे मिळाली असं ते म्हणाले। भाजपा प्रवेश हा निर्णय माझ्या कार्यकर्त्यांसाठी आहे। प्रभागाच्या हितासाठी मनावर दगड ठेवून निर्णय घेतलाय असं विधान मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी केलं। डोंबिवलीत भाजप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय। गणेश घाट आणि रागाई मंदिर प्रवेशद्वार उद्घाटनापूर्वी राडा झाला। उद्घाटनापूर्वी भाजपच्या कार्यकर्त्यांचं शक्ती प्रदर्शन होतं। रवींद्र चव्हाणांच्या हस्ते उद्घाटन होताना शिवसेना आक्रमक झाली। भाजप आणि शिवसेना आमने सामने आले। उदगीरमधील प्रचार सभेतून एकनाथ शिंदेंनी थेट आरोग्यमंत्र्यांना फोन लावून प्रश्न विचारले। उदगीरच्या शासकीय रुग्णालयात आरोग्य सुविधा नाही तर फक्त बिल्डिंगचं काय करायचं असा प्रश्न विचारत त्यांनी संताप व्यक्त केला। आबिटकर यांना तात्काळ बैठक घेऊन आरोग्य सुविधा देण्याची सूचना केली। बारामती नगर परिषदेची निवडणूक लांबणीवर गेली आहे। 2 डिसेंबर ऐवजी आता 20 डिसेंबरला मतदान होणार आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे। चंद्रपूरमधील राजुरामध्ये भाजपनं राधेश्याम अडानिया यांना उमेदवार केलं असून माजी आमदार सुभाष धोटे आणि बाबनराव चटप या एकत्र आल्यानं या नव्या राजकीय समीकरणानं निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे। शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा गैरसमज झालाय, अहंकार झालाय। भोंडेकरांना माहित नाहीये 50% आमदार हे एकट्या भारतीय जनता पार्टीकडे असं म्हणत परिणय फुके यांनी भोंडेकरांवर हल्लाबोल केला। अमरावतीच्या चांदूर रेल्वे नगर परिषदेमध्ये आम आदमी पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नम्रता नितीन गवळी यांनी चक्क घोड्याच्या टांगा गाडीवरून निवडणुकीचा अनोखा प्रचार केला। चिपळूणमध्ये पुन्हा भगव्याचं राज्य आणायचं असं अन्य ठिकाणी महायुती असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं। एका बाजूला मुख्यमंत्री फडणवीस प्रचार करताय, आमच्यात विरोध कुठेही दिसत नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले। सिंधुदुर्ग जिल्ह्यात एआयचा वापर करून प्रचार केला जातोय। भाजपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ही प्रणाली वापरण्यात येते। एआयद्वारे बनवलेले व्हिडिओ समाज माध्यमात पसरवले जात आहेत। अक्कलकोटमधील तिन्ही नगर परिषदेत भगवा फडकला पाहिजे। तिन्ही नगर परिषदेत सत्ता आल्यास निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं। खासदार ओमराजे निंबाळकरांची जीभ घसरली। अजित पवारांवर टीका करताना जीभ घसरली। एकनाथ शिंदे आणि चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका केली। अनेक नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत। ही भाजप आणि निवडणूक आयोगाची मिलीभगत आहे असं म्हणत यशोमती ठाकूर यांनी भाजपवर निशाणा साधलाय। धनंजय मुंडे सर्वांच्या नजरेत चळतायत, पण मी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही अशी प्रतिक्रिया परळीतील सभेत धनंजय मुंडेंनी दिली। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडी विरोधात आंदोलन सुरूच आहे। ठाकरेंच्या शिवसेनेनेही या आंदोलनात सहभाग घेतला। वृक्षतोड होऊ देणार नाही असा इशारा ठाकरे गटाच्या नेत्यांनी दिला। उद्धव ठाकरेंकडे बोलायला मुद्दाच नाही, भाषावाद आणि प्रांतवादावर बोलून लोकांना भडकवताय असं म्हणत अमित साटम यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। महसूल मंत्री बावनकुळे यांचं सभेत भाषण सुरू असताना विद्युत पुरवठा खंडित झाला। वाशिमच्या कारंजा इथं हा प्रकार घडला। विद्युत पुरवठा सुरळीत होऊन पुन्हा भाषण सुरू करण्यासाठी त्यांना 7 मिनिटं पाहावी लागली। बावनकुळे भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नीला गोलेच्छा आणि इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी आले होते। भूम परंडा इथं आमदार तानाजी सावंत यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी प्रचार रॅली काढली। परंडा इथं जाकीर सौदागर तर भूम इथं संयोगिता गाढवे हे शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे। दोन्ही ठिकाणी आमचाच विजय होणार असल्याचा विश्वास आमदार तानाजी सावंतांनी व्यक्त केला आहे। तुम्ही 2 तारखेला आमची काळजी घ्या, पुढील 5 वर्ष आम्ही तुमची काळजी घेऊ असं आश्वासन फडणवीसांनी सांगोलाकरांना दिलं।
चांदवड येथील नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार राकेश हिरे यांनी निवडणूक प्रक्रियेत गंभीर गैरप्रकार होत असल्याचा आरोप केलाय। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे त्यांनी लेखी स्वरूपात तक्रार केली। ईव्हीएम मध्ये छेडछाड, पैशांच्या बदल्यात मतं मिळवून देण्याची ऑफर दिल्याचा आरोप करण्यात आला। भुसावळ नगर परिषदेच्या 3 प्रभागांमधील निवडणूक पुढे ढकलली आहे। न्यायालयात अपील दाखल करण्यात आलेल्या 3 प्रभागांमधील निवडणुका पुढे ढकलल्या आहेत। प्रभाग क्रमांक 4B, 5B, 11B या 3 प्रभागांमधील निवडणुका 20 डिसेंबरला होतील। मुक्ताईनगर इथं प्रचार सभेत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे भाऊ झाल्या। राजकारणाशी देणंघेणं नसताना परिस्थितीमुळे राजकारणात यावं लागलं असं त्यांनी म्हटलं। दिवंगत निखिल खडसे यांची आठवण काढत त्या भाऊ झाल्या। गेवराई नगर परिषद निवडणुकीत लक्ष्मण हाकेंचे सहकारी आणि ओबीसी समाजानं शरद पवार गटाला पाठिंबा दिलाय। ओबीसी समाजानं आपली भूमिका स्पष्ट करून पीडित पवारांची कोंडी केल्याचं बोललं जात आहे। मालवण इथे एकनाथ शिंदे आणि नारायण राणे यांची भेट झाली। खासदार नारायण राणे यांच्या भेटीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मालवण येथील त्यांच्या बंगल्यावर गेले। यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, निलेश राणे उपस्थित होते। सिंधुदुर्गात भाजप विरुद्ध शिवसेना हा राजकीय वाद पेटताना पाहायला मिळतोय। मनमाडमध्ये ठाकरे गटाकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। मनमाड नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रवीण नाईक यांच्या प्रचारार्थ मशाल पेटवून प्रचार रॅली निघाली। या प्रचार रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते। इंदापूरसाठी भरत शहा परिवाराचं मोठं योगदान आहे। कोणाला जे जमलं नाही ते भरत शहा यांनी करून दाखवलं। अजित पवारांनी शहा यांच्या कामाचं कौतुक केलंय। तुम्ही तुमचं काम करा, पुढील 5 वर्ष आम्ही काम करू असं आवाहन अजित पवारांनी इंदापूरकरांना केलं। जातीपातीच्या राजकारणामुळे नवनीत राणांचा पराभव झाला। आता अमरावतीत खासदाराचा आणि विकासाचा पत्ता नाही असं म्हणत रवी राणा यांनी खासदार बळवंत वानखेडेंवर टीका केली। तिजोरीच्या चावीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका, तिजोरीवर देवाभाऊचं लक्ष आहे असं म्हणत नवनीत राणा यांनी अजित पवारांना टोला लगावला। मंत्रिमंडळ आता पूर्णपणे भरलंय। सांगलीतल्या एकाही आमदाराला मंत्रिपद मिळणार नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं।